नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाणारी पोलीस भरती, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वाट पाहिल्या जाणारी भरती म्हणजे पोलीस भरती। नुकताच तलाठीचा रिझल्ट लागलेला आहे, तलाठीच्या लिस्ट सुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि लगेच आज म्हणजे 31 जानेवारी म्हणजे आजचा शासनाने एक जी.आर काढलेला आहे की लवकरात लवकर पोलीस भरती होणार आहे। आता पहा, विद्यार्थ्यांचे कॉल येत होते, मेसेज येत होते, बऱ्याच वेळा विचारायचे विद्यार्थी की सर भरती केव्हा होईल। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज या जी.आर द्वारे तुम्हाला लक्षात येऊन जाईल। आजचा जी.आर आहे 31 जानेवारी 2024 चा आजचा जी.आर। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला काही पदांच्या 50% भरतीला निर्बंध घातलेला होता, म्हणजे 50% भरती होणार होती। पण या जी.आर मध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की पोलीस शिपाई या पदातील 100% रिक्त जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे पहा, 100% जागा भरल्या जाणार। आणि किती जागा रिक्त आहेत तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची भरती होत आहे। आता 2016-17 पासून जर पाहिलं तर 3000, 4000, 2000 अशा जागा निघत होत्या। पण 2021 साली जी भरती निघालेली होती, ज्याची परीक्षा 2023 ला झालेली होती, त्यामध्ये 18300 पदांची भरती झाली। आणि या वर्षीची जी भरती आहे, या वर्षीची जी भरती आहे ही सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची भरती। या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकतात, पहा 31/12/2023 म्हणजे मागच्या वर्षी 31 डिसेंबर 2023 पर्यंत रिक्त झालेल्या पोलीस दलातील या ठिकाणी पहा, पोलीस शिपाई असेल, बँड्समन असेल, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF, कारागृह शिपाई इत्यादी पदांच्या 17471 एवढ्या मोठ्या पदांची भरती होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्ही अभ्यासाला लागलेले नसताल तर लवकर अभ्यासाला लागा। 2024 जे इलेक्शन आहे, 16 एप्रिलला लोकसभेचं इलेक्शन होणार आहे। त्याच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होईल। त्याच्यानंतर काही कालावधीनंतर विधानसभेच्या सुद्धा निवडणुका येणार आहेत। त्यामुळे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या अगोदर जाहिरात पडेल आणि लवकरच तुमची परीक्षा सुद्धा होणार आहे। आणि विशेष म्हणजे ही जी तुमची परीक्षा आहे एकतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच होण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आता तुमचा आणखी एक मुद्दा असा आहे की सर ऑनलाईन मध्ये घोटाळे जास्त होताना दिसत आहेत। आतापर्यंत घोटाळे झाले, पण तुम्ही आजचा आणखी एक केंद्र शासनाचा निर्णय जर पाहिलेला असेल, आजच्या मंत्रिमंडळाची जर बैठक पाहिलेली असेल, तर स्पर्धा परीक्षेमध्ये जे घोटाळे होत आहेत या घोटाळ्यांवर कडक निर्बंध आणण्यासाठी शासनानं नवीन जी.आर सुद्धा काढलेला आहे। नवीन कायद्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कायद्याची निर्मिती होणार आहे। त्यामुळे घोटाळ्यांचा जो प्रश्न आहे तो डोक्यातून तुम्ही अगोदर बाजूला काढून टाका। आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या अंगावर वर्दी आणण्यासाठी ही सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। आज नाही तर पुन्हा भविष्यात कधीच नाही। जर या भरतीत तुम्ही जर नाही लागले तर पुढची भरती होईल की नाही, कशी होईल, तुम्ही एजबार झालेले असताल किंवा एजच्या मध्ये असताल, तो भाग पुढचा पुढे पाहिला, ठीक आहे। पण सध्या भरती निघालेली 2024 मधली सर्वात मोठी भरती, महाराष्ट्राच्या इतिहासामधली सर्वात मोठ्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची भरती निघालेली आहे। कारण 17,000 जागा म्हणजे भरपूर जागा आहे, ठीक आहे। आणि आताच नुकताच 14 एप्रिल पर्यंत जेवढे काही पीटीसी आहेत, जेवढे काही पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत, ते सर्व खाली होत आहेत। म्हणजे मागे गेलेले, ट्रेनिंगला गेलेले जेवढे मुलं आहेत ते सध्या ट्रेनिंग करून बाहेर पडले। 1 मार्च पासून उर्वरित सर्व ट्रेनिंग सेंटरला राहिलेले विद्यार्थी जाणार आहेत। ट्रेनिंग सेंटरची ट्रेनिंगची मर्यादा होती, 8500 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देता येत होती। पण शासनानं पुन्हा नवीन एक जी.आर काढलेला होता, जवळपास 13,000 लोकांना एकत्रित ट्रेनिंग देता येईल। म्हणजे आता उरलेला जेवढा काही लॉट होता 2021 चा, तो सर्व एकत्रच कुठे जाणार आहे, ट्रेनिंगला। आणि त्यांची ट्रेनिंग 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये संपेल। म्हणजे तुम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये 2025च्या पहिल्या महिन्यात तुम्ही 100% ट्रेनिंगला जाणार। मग रिझल्ट, परीक्षा वगैरे सर्व कालावधी जर पाहता, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये, सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा, ग्राउंडची परीक्षा झालेली असणार आहे। म्हणजेच काय तर मार्च-एप्रिल पर्यंत तुमचा फेब्रुवारी-मार्च पर्यंत तुमची जाहिरात येईल आणि सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत तुमची परीक्षा झालेली असेल आणि डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत तुम्ही ट्रेनिंगला सुद्धा गेलेले असताल।
जर तुम्हाला ह्या वर्षी तुमचं नशीब आजमायचं असेल, स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर आजपासून मित्रांनो तयारीला लागा. हा पूर्ण GR या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता पहा, सरळ सेवेच्या अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेल्या 50% पदे भरण्यास अनुमती देण्यात आलेली होती शासनानं. इतर परीक्षा म्हणतोय, इतर संवर्गाच्या, पण पोलीस भरतीच्या 100% जागा भरण्यास मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे, 100% जागा भरण्यास. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही जी परीक्षा आहे सरळ सेवेद्वारे घेताना TCS किंवा IBPS द्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होईल किंवा ऑफलाईन, आणखी ठरलेलं नाही, पण त्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे तयारी ही दोन्ही पद्धतीने करावी लागेल. ऑनलाईनची प्रॅक्टिस करावी लागेल, ऑनलाईनची सुद्धा आणि ऑफलाईनची सुद्धा. ज्यावेळेस GR येईल, भरतीचा जाहिरात येईल, त्यावेळेस त्या ठिकाणी दिलेलं असेल की परीक्षा ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही तयारी करायची आहे. या ठिकाणी संपूर्ण GR तुम्ही पाहू शकतात. हा GR तुम्हाला पूर्ण वाचण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध आहे. टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही पाहू शकतात. टेलिग्राम आपलं छत्रपती क्लास, जर तुम्ही टेलिग्रामला नाव टाकलं त्या ठिकाणी सर्च होईल, दिसेल. त्या ठिकाणी पहा, सर्व GR आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. पाठीमागचे GR शिक्षक भरतीचे असतील, तलाठी भरतीचे असतील, पोलीस भरतीचे सर्व GR आपण आपल्या टेलिग्रामला टाकत असतो. आजचा हा GR सुद्धा टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इतर काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल पोलीस भरती संदर्भात, मग सिलेबस काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार, कशी होणार, किती मार्काची असते, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपली बॅच सुद्धा ऑनलाईन सुरू झालेली आहे. बॅच कधी असणार, कशी असणार, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. 9552 262397 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा. डिटेल माहिती तुम्हाला सांगितल्या जाईल. आपली पोलीस भरतीची बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. ठीक आहे, स्पेशल मराठी, स्पेशल गणित, स्पेशल बुद्धिमत्ता आणि स्पेशल जनरल नॉलेज, जो विषय लावायचा आहे तेही तुम्हाला भेटेल, किंवा सर्वांची कंबाईन एकत्रित बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे. कालपासूनच सुरू केली. आणि विशेष म्हणजे आजच पोलीस भरतीची जाहिरात पण, नोटिफिकेशन पण आले. ठीक आहे, मग जास्त वेळ न घालवता लगेच बॅच जॉईन करा, लगेच क्लास जॉईन करा आणि आजपासूनच तुम्ही अभ्यासाला लागा. तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या परीक्षेसाठी, पोलीस भरतीसाठी तुम्हाला आजच शुभेच्छा. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.